मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक थोडी महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा। ती म्हणजे प्रचंड लाभार्थ्यांना असं वाटत आहे की ही योजना बंद होणार आहे का, तर या संदर्भात तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे। 2026-27च्या बजेटमध्ये आता सध्याच्या अपडेटच्या नुसार 21,000 कोटी रुपयाची तरतूद झाल्याची अपडेट पुढे येत आहे। म्हणजे आपल्याला लागणारा जे काही पुढचे जे 12 महिने आहेत, तर या 12 महिन्यासाठी जे आपल्याला म्हणजे पुढचे येणारे 26-27चे जे काही 12 महिने असतील, म्हणजे 27चा पण जवळपास फेब्रुवारीपर्यंत, तर एवढा जो लागणारा जो निधी आहे तर त्या संदर्भात जे आहे तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती एकंदरीत आहे 12 महिन्यासाठी रक्कम आहे ती म्हणजे 21,000 कोटी। आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की मागच्या वेळेस किती होती, तर मागच्या वेळेस जवळपास 32,000 कोटी होती बघा, 32,000 करोड किंवा कोटी एकच। तर यामध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे समजायला पाहिजे की तरतूद करण्यात आलेली आहे पण थोडी कमी प्रमाणात करण्यात आलेली, पण याच्यातनं एक गोष्ट मात्र स्पष्ट करा, कारण कमेंट्समध्ये पण प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं की सर योजना बंद होणार आहे का। योजना बंद होणार नाही। त्या संदर्भात 12 महिन्यासाठी लागणारा जो काय आकडा आहे, आता पुढे जी अपडेट येत आहे आता सध्या ही जे तुम्हाला आता देत आहे त्यानुसार बघा 21,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेसाठी, पण मात्र ही तरतूद मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये कमी आहे। मग याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते, लाभार्थ्यांची संख्या ही पुढच्या येणाऱ्या वेळेमध्ये ही कमी होऊ शकते। कितीपर्यंत कमी होऊ शकते, तर जवळपास बघा संपूर्ण स्क्रुटिनी संपूर्ण म्हणजे पडताळणी वगैरे झाल्याच्या नंतर तो आकडा 20 लाखाच्या जवळ घरामध्ये जाऊ शकतो किंवा तिथपर्यंत येण्याची शक्यता ही दाट आहे। त्यामुळे बघा जर अपात्र असतील तरच ती अडचण येऊ शकते, अन्यथा ती पण अडचण येणार नाही। ज्या पात्र असतील तर त्यांनी काही काळजी करायची गरज नाही, आणि ज्या लाभार्थ्यांना असं वाटत असेल योजना बंद पडणार आहे का, तर त्यांच्यासाठीच ही खास करून अपडेट देत आहे। आताची नवीन अपडेटनुसार जवळपास 21,000 करोड रुपये एवढी तरतूद पुढच्या 12 महिन्यासाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढचे 12 महिने तरी काहीही चिंता करायची गरज नाही। यावरून स्पष्ट होत आहे की योजना ही अविरतपणे चालूच राहणार आहे। बघा या व्यतिरिक्त पण ज्या छोट्या मोठ्या ज्या अपडेट्स असतात या योजनेच्या संदर्भात सर्वात अगोदर या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतात। आता ही जी अपडेट येत आहे तर ती लगेचच तुम्हाला इथे या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।